महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपण असा एक विषय घेतोय जो थोडा धक्कादायक आहे. म्हणजे कागदोपत्री तुम्ही मालक आहात, तुमचा स्वतःचा अगदी पक्का सातबार आहे, तरीही तुमची जमीन तुमच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकते. होय, आणि तेही पूर्णपणे कायदेशीर मार्गाने. विचार करा, प्रतिकूल ताबा किंवा ॲडव्हर्स पजेशन नावाचा हा कायद्यातील असा एक भयानक सापळा आहे, ज्याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल काय सांगतात आणि शेतकरी बांधवांनी स्वतःची जमीन कशी वाचवावी हे सगळं आज उलगडणार आहे. अगदी बरोबर. हा विषय प्रत्येक जमीन मालकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच, सुरुवात करूया. तर माझा सर्वात पहिला आणि अगदी सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आहे. म्हणजे वहिवाट हा शब्द आपण ग्रामीण भागात किंवा महसुली भाषेत खूप वेळा ऐकतो, पण नक्की वहिवाट आणि मालकी यात फरक काय आहे? आता बघा, कायद्याच्या नजरेतून मालकी हक्क आणि प्रत्यक्ष ताबा या पूर्णपणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 या कायद्याचा जर आपण संदर्भ घेतला तर तिथे हे स्पष्ट होतं. म्हणजे कागदोपत्री मालक एक व्यक्ती असू शकते आणि त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष वापर करणारी किंवा ताबा असणारी व्यक्ती दुसरीच असू शकते. अच्छा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ओके, मी जरा हे सोपं करून बघतो. हे असं झालं की एखाद्या खुर्चीचं तिकीट एका माणसाकडे आहे, पण प्रत्यक्षात त्या खुर्चीवर बसलाय दुसराच कोणीतरी. हो, अगदी तसंच. आणि कायदा त्या बसलेल्या माणसाला संरक्षण देतोय. हे कसं शक्य आहे? हीच तर गोम आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चं कलम 143 आणि मामलदार कोर्ट ॲक्ट 1906चं कलम 5 हे याच तत्वांवर चालतात. म्हणजे जे बसलेत त्यांनाच फायदा. तसं नाहीये. समजा रस्त्याचा हक्क आहे. एखाद्या शेतातून जाणारा जुना रस्ता कोणीतरी अचानक अडवला तर मामलदार कोर्ट ॲक्टनुसार ज्याची वहिवाट मोडली गेलीये त्यांना अवघ्या 6 महिन्यांच्या आत तहसीलदारांकडे दाद मागता येते. 6 महिन्यांच्या आत? हो, आणि तहसीलदार तिथे वहिवाट पूर्ववत करून देतात. कायदा तिथे हे बघत नाही की रस्ता नक्की कोणाच्या मालकीचा आहे. तो हे पाहतो की तो प्रत्यक्ष वापरत कोण होतं. बापरे, म्हणजे आपल्याकडे बऱ्याच लोकांचा असा समज असतो की 7/12 आपल्या नावावर आहे ना, मग आपली मालमत्ता एकदम सुरक्षित आहे, कोणीच करू शकत नाही. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. 7/12 हा मालकीचा किंवा वहिवाटीचा अंतिम पुरावा नसून तो केवळ महसूल गोळा करण्यासाठी शासनाने ठेवलेला एक वित्तीय रेकॉर्ड आहे. काय सांगताय? म्हणजे 7/12 असूनही आपण निर्धास्त राहू शकत नाही? अजिबात नाही. आणि इथेच तो मर्यादा अधिनियम 1963 मधील कलम 65चा मोठा सापळा समोर येतो. हाच तो प्रतिकूलता बाका. हो, या कलमानुसार जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या जमिनीवर सलग 12 वर्ष सलग 12 वर्ष? हो, सलग 12 वर्षे विना अडथळा आणि शांततापूर्ण वहिवाट ठेवली तर तो प्रतिकूल ताबा बनतो आणि ती व्यक्ती त्या जमिनीवर कायदेशीर मालकी हक्क सांगू शकते. हे खरंच खूप गंभीर आहे. प्रेक्षकांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असे कायदेशीर बारकावे आपल्याला इतर कुठेही एवढ्या सोप्या भाषेत मिळणार नाहीत. हो, आणि हे समजून घेणं का गरजेचं आहे ते मी सर्वोच्च न्यायालयाच्या उदाहरणावरून सांगते. हो, सांगा ना. म्हणजे कोर्टाने खरंच असे निकाल दिलेत का जिथे मूळ मालकाला जमीन गमवावी लागली आहे? नक्कीच. गुरुद्वारा साहेब विरुद्ध ग्रामपंचायत सिरथला असा एक खटला होता. 2014 मध्ये याचा निकाल आला. 2014? अच्छा. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की प्रतिकूल ताबा हे केवळ एक बचावाचा हत्यार आहे. म्हणजे ती एक ढाल आहे, तलवार नाही. ढाल आणि तलवार म्हणजे याचा सोप्या भाषेत अर्थ काय? म्हणजे समजा मूळ मालक 12 वर्षानंतर जमिनीचा ताबा घ्यायला आला तर वहिवाटदार स्वतःच्या बचावासाठी सांगू शकतो की मी इथे 12 वर्ष आहे, त्यामुळे मला काढता येणार नाही. पण तो स्वतःहून कोर्टात जाऊन मला मालक घोषित करा असा दावा करू शकत नव्हता. म्हणजे 2014च्या निकालामुळे मूळ मालकाला थोडा तरी दिलासा होता. कोणीतरी स्वतःहून आपली जमीन बळकावेल अशी भीती नव्हती. होती. पण ही परिस्थिती 2019 मध्ये पूर्णपणे बदलली. काय झालं 2019 मध्ये? रवींद्र कौर ग्रेवाल विरुद्ध मंजित कौर या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आधीचा निकाल फिरवला. त्यांनी स्पष्ट केलं की प्रतिकूल ताबा ही फक्त ढाल नाही तर ती एक तलवार सुद्धा आहे.
बापरे. हो, आता जर कोणी 12 वर्ष सलग वहिवाट सिद्ध केली तर तो मूळ मालकाची वाट न पाहता थेट स्वतःहून मालकी हक्काचा दावा ठोकू शकतो. म्हणजे नुसते कागदपत्र जपून उपयोग नाही, जमिनीची प्रत्यक्ष राखणही तेवढीच महत्वाची आहे. हे सगळं ऐकून मला पुण्यातल्या एका रामभाऊंचा किस्सा आठवतोय, जो आपण मगाशी चर्चेपूर्वी बोलत होतो. हो, दौंड तालुक्यातील तो किस्सा अतिशय प्रातिनिधिक आहे. त्यांची 1 एकर जमीन होती. ते स्वतः शहरात नोकरीला होते. आणि त्यांना वाटलं असेल की 7-12 आपल्याकडे आहे म्हणजे सगळं सुरक्षित आहे. अगदी तेच. त्यांनी 12-13 वर्षे जमिनीकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि तिथे एका स्थानिक व्यक्तीने हळूहळू ताबा मिळवला. म्हणजे शेड वगैरे मारलं असेल. हो, शेड मारलं, विहीर खोदली आणि जेव्हा रामभाऊ परत गेले तेव्हा त्या माणसाने 2019च्या निकालाचा आधार घेत थेट मालकी हक्काचा दावा दाखल केला. आणि रामभाऊंची जमीन गेली. हो, कारण त्यांच्याकडे फक्त 7-12 होता, प्रत्यक्ष वहिवाट नव्हती. हे ऐकल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. पण समजा गावातल्या गावात तोंडी वाटणी झाली असेल आणि मी 20 वर्ष नोकरीनिमित्त तिकडे गेलोच नाही, तर ती जमीन माझीच राहील ना? ही एक मोठा गैरसमज असतो लोकांचा. खूप मोठा गैरसमज आहे. शासनाच्या नियमानुसार अशा तोंडी वाटणीला कोणतंही कायदेशीर संरक्षण नाही. खरंच? म्हणजे भावाभावांची तोंडी वाटणी चालत नाही? अजिबात नाही. त्यासाठी नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा किमान महसूल दफ्तरी फेरफार होणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दुसरा भाऊ प्रतिकूल ताब्याचा दावा करू शकतो. बरं, समजा आता एखाद्याला वहिवाट सिद्ध करायचीच आहे, तर ती कशी करतात? म्हणजे नुसतं मी इथे राहतोय असं सांगून तर चालणार नाही. नाही, त्यासाठी भक्कम पुरावे लागतात. एकूण 5 मुख्य पुरावे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे 7-12चा पिकांचा पेरा. अच्छा आहे, म्हणजे खाली जो पीक पेरा असतो तो. हो, त्यानंतर 8चे खाते उतारे, स्थानिक पंचनामा म्हणजे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतात, आणि खरेदी खत किंवा शेजाऱ्यांचे जबाब. या सगळ्या पुराव्यांच्या आधारे मग तहसील कार्यालयापासून ते दिवाणी न्यायालयापर्यंतचा प्रवास सुरू होतो. तात्पुरता मनाई हुकूम मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावं लागतं. प्रेक्षकांनो, माहिती आवडत असेल तर लगेच लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण हे मुद्दे अतिशय गुंतागुंतीचे आहेत. हो, आणि म्हणूनच काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. तेच मी विचारणार होतो. फसवणूक टाळायची असेल तर सामान्य नागरिकाने काय करावं? सर्वात आधी दलाल किंवा एजंट यांच्यापासून सावध राहावं. अनोळखी व्यक्तीला चुकूनही जनरल पॉवर ऑफ अटर्नी देऊ नये. म्हणजे कुलमुखत्यार पत्र. हो, आणि दुसरं म्हणजे महाभूलेख वेबसाईटवर जाऊन दर 3 महिन्यांनी स्वतःचा 7-12 ऑनलाईन तपासावा. दर 3 महिन्यांनी? हो, म्हणजे काही फेरफार झाला तर लगेच कळतं. आणि शासनाने आता ई-पीक पाहणी नावाचं मोबाईल ॲप आणलंय. त्याचा वापर करून स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः करावी. म्हणजे कोणावर अवलंबून राहायची गरज नाही? अजिबात नाही. कारण कायद्याचं एक महत्त्वाचं सूत्र आहे, कायदा फक्त जागृत व्यक्तीला मदत करतो, झोपलेल्याला नाही. अगदी मार्मिक वाक्य आहे. कायदा फक्त जागृत व्यक्तीला मदत करतो. तर आपण थोडक्यात आजच्या चर्चेचा सारांश घेऊया. केवळ 7-12 पुरेसा नाही. जमिनीला कुंपण घालणं, पिकांची नोंद स्वतः करणं आणि वेळोवेळी कायदेशीर सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. नक्कीच, सांगा. विचार करा, जी नवीन पिढी उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त कायमची शहरात किंवा परदेशात स्थायिक झाली आहे, ज्यांनी आपली गावी असलेली जमीन कधी पाहिली सुद्धा नाहीये. हो, असे खूप तरुण आहेत सध्या. भविष्यात त्यांच्या जमिनीचा प्रतिकूल ताबा सिद्ध करण्याचं किती मोठं आव्हान उभं राहू शकतं. कारण कागदावर ते मालक असतील, पण ताबा दुसऱ्याचाच असेल. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. खरंच, हा एक असा कायदेशीर टाइम बॉम्ब आहे जो भविष्यात अनेक कुटुंबांमध्ये स्फोट घडवू शकतो. आणि म्हणूनच ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. होय, प्रेक्षकांनो, पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आणि हो, महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तिथे तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत गरजेची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच शेअर करा. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.